म्हणजे लोकशाहीचं एक पुढचं पाऊल आहे. या आधी सरकार जे ठरवेल, सरकार जे कायदे आणेल तसंच आपल्याला वागावं लागत होतं. आता सरकारला आपल्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याची आधी आपली मंजुरी घ्यावी लागेल, मगच त्याला करता येईल. सरकारने डायरेक्ट कायदा आणला, आपण सांगू शकतो आम्हा ग्रामसभा ठरावियो नहा अमू याल मंजूर केयो नहा अमू याल मानता नहा. किती मोठा अधिकार आहे. तुम्ही सरकार आहात, प्रस्थापित जी सरकारची चौकट आहे काम करणारी, त्या चौकटीवर सामूहिकपणे तुम्ही त्यांच्यावर दबाण आणू शकतात. अशा प्रकारचा हा कायदा आहे. पण माझ्या बंधू भगिनींनो, 28 वर्ष झालेत कायद्याला, अजून आम्हाला याच्याबद्दल खूप काही माहिती नाही. मी अभिनंदन करेल यांचं की यांनी किमान काही सांगायचा प्रयत्न केला. अशी अवस्था आहे. बाकी म्हणाल नाही रा आम्हा काय खेळ कायदे नाही हो, कायदे काय नाही. आता खरंय आपल्यासाठी खूप कायदे आहेत. घटनेने आपल्याला खूप कायदे दिलेले आहेत. घटनेने 5वी अनुसूची 6वी अनुसूची आपल्याला दिली आहे. घटनेच्या 14 कलमापासून 35 कलमापर्यंत आम्हाला सगळे अधिकार आहेत. घटनेच्या आम्हाला स्थलांतराच्या विरोधात सुद्धा कायदा आहे. आम्हाला अॅट्रॉसिटीचा कायदा आहे. आमच्या विकासासाठी शबरी महामंडळ आहे. आमच्या विकासासाठी आदिवासी विकास महामंडळ आहे. आमच्यासाठी वनाधिकार मान्यता कायदा 2006 हा सुद्धा आमच्यासाठी आहे. एवढे सगळे कायदे झालेत तरी सुद्धा आम्ही मुख्य प्रवाहात विकासाबरोबर आलेलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळे कायदे झालेत ते वर झालेत. मुंबईला झाला, दिल्लीला झाला, आपल्याला न विचारता झाला. फक्त त्यांना असं वाटतं हा कायदा केला म्हणजे आदिवासींचा विकास होईल, पण प्रत्यक्षात आदिवासींचा विकास पाहिजे तेवढा झालेला नाही. आणि म्हणून हा कायदा आला. मग कोणी म्हणेल नुसताच कायद्याचा टाळ्या वाजवून चालणार नाही, कायद्याचं स्वागत ढोल वाजवून चालणार नाही. माझा अनुभव सांगतो. मी TRT आहे, पुण्याला संस्था आहे, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आपल्या आदिवासींसाठी ती संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी 4 वर्ष डायरेक्टर होतो. मी विचार केला की आपल्या आदिवासींसाठी ज्या ज्या योजना आहेत, अशा कुठल्या कुठल्या योजना आहेत की ज्या योजनांचा लाभ माझ्या आदिवासी बांधवांना मिळेल. 367 योजना शोधून काढल्यात. किती? 367 योजना. त्याच्यावर पुस्तक लिहिलं 400 पानाचं. ते पुस्तक आता MSW साठी चालतं. पण त्या 367 योजना ज्या आमच्यासाठी आहेत त्या आम्हाला बी माहित नाहीत खूप, आणि ज्यांनी राबवायचं त्यांना पण माहित नाहीत. सगळ्या मस्तपैकी लाल फितीमध्ये बंद आहेत. मला सांगा विकास होणार का? आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही जोपर्यंत सक्षम होत नाही, जोपर्यंत कायदा समजत नाही, जोपर्यंत आम्हाला याची माहिती होत नाही, तोपर्यंत सगळं बोगस आहे, काही खरं नाही. 28 वर्ष कायदा व्हायला लागलेत. या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याच्यासाठी 18 वर्ष आणि 70 दिवस लागले. 4 मार्च 2014ला कायदा कसा अंमलबजावणी करायची याचे त्याला गाईडलाईन्स आल्यात. म्हणजे सरकारला सुद्धा वाटतं की हा कायदा न लागू झाला तरी चांगला. मी स्पष्ट बोलतो, जरी सरकारमध्ये असतो आणि विरोधात असतो तरी जो है तो है. कोणालाच वाटत नाही या कायद्याचा इम्प्लिमेंट व्हावं, कोणालाच वाटत नाही हा कायदा आमच्या आदिवासीला समजावा. कारण हा कायदा जर आदिवासीला समजला तो फिर कोई खरा नहीं रहे किसका, या पुढारी का कुछ चलेगा ही नहीं. आणि म्हणून हा कायदा विशेष महत्वाचा आहे. या कायद्याचं महत्व याच्यासाठी आहे की आमच्या विकासासाठी आमचा स्वतःचा सहभाग याच्यात असेल, आणि त्याची ताकद या कायद्याने आम्हाला दिली. आम्हाला विकासाची संधी या कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. या कायद्याची खासियत काय? या कायद्याचे 9 वैशिष्ट्य आहेत. बरेच जण शिकलेले आहेत, जरा नीट ऐकून घ्या. 9 वैशिष्ट्य आहेत या कायद्याचे. नंबर 1, आमच्या ज्या चालीरीती आहेत, जो जातीरिवाज आहे, आमचं इथं
इतरांपेक्षा जे वेगळं काही चाललंय, आमच्या ज्या सामूहिक संसाधन आहेत आणि आमची वादविवाद सोडवायची जी पद्धत आहे, रीत आहे, याचं जतन करणं आणि संरक्षण करणं. आधी आमचा वादविवाद कसा मिटवायचो? पहिला काय करतला काय काय कोणतं रेतलं की नाही, कोणतंच रेतलंय पहिला काय आपण कोटम नाही जातला, शिपाडाही नाही जातला. आपाच गाव आपण कायदो, आपाच गावा कायदो, आपण काय भानगडी सोडून रे. या कायद्याने आम्हाला म्हटलं की तुमचे जे जातीरिवाज आहेत, तुमच्या ज्या पद्धती आहेत, त्या तुम्ही टिकवू शकतात, त्याच्याप्रमाणे वागू शकतात. नंबर 1. दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, आमच्या विकासासाठी ज्या ज्या आर्थिक आणि सामाजिक सुविधा आणायच्या आहेत, प्रकल्प आणायचे, कायदे आणायचे, ते सगळे आणण्याच्या अगोदर ग्रामसभेची मंजुरी घेतली पाहिजे. ग्रामसभेची मंजुरी घेतल्याशिवाय तुम्हाला कोणताही कायदा किंवा कोणताही प्रकल्प आणता येणार नाही. किती मोठी ताकद आहे. आता आम्ही आमचा विकास करणार, काय आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही शिकलोय, आम्ही सुज्ञ झालोय, आम्हाला कळतं कसा विकास करायचा तो. आणि म्हणून जे जे काही तुम्हाला आम्हाला विकासासाठी करायचं असेल, आधी ग्रामसभेची तुम्ही परवानगी घ्या. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आम्ही ज्या ज्या गोष्टीला मंजुरी दिली आहे त्याचं ते क्रियान्वयन होतं. म्हणजे समजा आम्ही रस्त्याला मंजुरी दिली, आम्ही धरणाला मंजुरी दिली, आम्ही अजून शाळेला मंजुरी दिली, ज्याला काही ग्रामसभेने मंजुरी दिली असेल त्याचं क्रियान्वयन होताना म्हणजे काम सुरू झालं की, काम चालू असताना त्याचं बिल काढण्यासाठी जोपर्यंत ग्रामसभा निधी विनियोग याचा सर्टिफिकेट देत नाही. निधी विनियोग म्हणजे झालेला खर्च अंदाजे. समजा एखादा रोड 10 लाखाचा आहे, ग्रामसभेला वाटलं ना हो तो खर्च ना वियोरा जास्तीत जास्त 3 लाखच वेलो आहे, यापेक्षा जास्त ना. ग्रामसभेने जर ठराव केला, ग्रामसभेने जर सर्टिफिकेट दिलं, या रस्त्याला आमच्या मते फक्त 3 लाख रुपयेच खर्च झालेले आहेत, समोरच्याला तेवढंच बिल मिळणार आहे. किती मोठा अधिकार आहे. आपको क्या तनाश साला जो आवे तो लुटा का जावे है, जो आवे तो पैसा खाणार आहे. और मी पैसा खावला बंधन तुम्हा भाई, तुम्ही त्याला बरोबर नीट की शकता है. हा अधिकार तुम्हाला ग्रामसभेने दिला आहे. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य असं आहे, दारिद्र्य रेषेखालील किंवा आमच्या विकासासाठी जे जे काही योजना असतात त्याचे लाभार्थी निवडायचे असतात. लाभार्थी म्हणजे समजा आहे ना, एखाद्या योजनेचे लाभार्थी, मग ते घरकुलाचा लाभार्थी असो, विहिरीचा लाभार्थी असो, अजून वैयक्तिक ते सोलर बसवायचं आधार, ज्या ज्या योजनांचा तुम्हाला मंजुरी द्यायची आहे त्या योजनांच्या लाभार्थीची निवड ग्रामसभा करेल. तुम्ही निवड केली नाही तर कोणालाही लाभ मिळू शकत नाही. आम्हाला खबरच ना केडाल मिले आणि केडाल ना मिळतो, कारण काम आम्ही मालक होतो, मालकालाच माहित नाही मालक होतं कसं चालेल. ग्रामसभा ठरवते हे सगळं. ग्रामसभेला अधिकार आहेत. माझ्या मोकसबाळ मध्ये या 4 लोकांना विहिरी द्या, 1 2 3 4. माझ्या मोकसबाळ मध्ये या लोकांना घरं नाही आहेत, 1 2 3 4 यांना घरं द्या. माझ्या मोकसबाळ मध्ये या लोकांचं लाईट कनेक्शन नाही, यांना लाईट कनेक्शन द्या. माझ्या मोकसबाळ मध्ये या लोकांना गोठा नाही. जे ज्या योजना द्यायच्या असेल त्या प्रत्येक योजनेला काय पाहिजे? ग्रामसभेचा ठराव पाहिजे, ग्रामसभेची मंजुरी पाहिजे. जोपर्यंत ग्रामसभा मंजुरी देणार नाही तोपर्यंत कोणालाही या ठिकाणी लाभ देण्याचा अधिकार नाही. किती मोठं महत्व या ग्रामसभेचं आहे. आपण एक त्या ग्रामसभा बापरो ग्रामसेवक आवे आधी आधी थके हैं, 2-4 में अभी जाते हैं, बाकी अंगठे बिके पाया अंगठे आता अंगठे ठोके ठोके संख्या पुरी की लेता बारवाई ग्रामसभा. आपल्या खबरच ना रे, कारण आम्हाला माहितीच नाही ग्रामसभेचं महत्व. आता स्पेशल येणार बोंबलून बोंबलून त्या अमर सिंगने एवढा प्रयत्न केला म्हणून एवढे सगळे आलेत. नाही तर काय येणार, काय आहे ग्रामसभा तो है ग्रामसेवक आणि सरपंच काही आपले काय पडली आहे, असं चालणार नाही. हे महत्व ग्रामसभेचं आहे. चौथं महत्व सांगितलं. 5वं महत्व सांगतो तुम्हाला. आमचे जे गौण उपज आहे, गौण उपज म्हणजे फॉरेस्ट मध्ये जे मिळतं ते, फॉरेस्ट मध्ये झाडं सोडून म्हणजे
ज्यांच्याने आपली घरं बांधली जातात, फर्निचर होतं, अशी मोठी मोठी झाडं सोडून मग आवळा असेल, हिरडा असेल, बेहडा असेल, मुसळी असेल, डिंक असेल, जे जे काही असेल त्याच्यावर सगळी मालकी कोणाची आता? ग्रामसभेची. फॉरेस्ट की नाही, लक्षात घ्या, हुशार व्हा. या सगळ्यावर मालकी तुमची आहे. हे कसं वाढवायचं ठरवायचे अधिकार तुमचे आहेत आणि कसं विकायचं याचे सुद्धा अधिकार तुमचे ग्रामसभेचे आहेत. समजा तुम्हाला काही 200 हेक्टर CFR मध्ये जागा मिळाली आहे, तुम्ही 100 हेक्टर मध्ये बांबू लावला, तो बांबू विकायचे अधिकार तुमचे आहेत ग्रामसभेचे. ग्रामसभा ठरवेल यांना द्यायचं की यांना द्यायचं का अजून कोणाला द्यायचं, ग्रामसभा भाव ठरवेल. हे अधिकार ग्रामसभेचे आहेत. 6वा तुम्हाला सांगतो, आमचं ज्याला बेकायदेशीर जमिनीचं हस्तांतरण म्हणतो, येत आहे ना. आपू जमीन जो है तो बीरे खेड़ते हैं, जे आदिवासी ना ते बीरे खेड़ते हैं, त्याला बेकायदेशीर हस्तांतरण लागते हैं. अशा प्रकारचं बेकायदेशीर हस्तांतरण झालं असेल, कोणाची जमीन अशा प्रकारे गहाण ठेवली गेली असेल, त्या जमिनीचं परत रूपांतर करण्यासाठीचे पहल ही ग्रामसभा करेल. ग्रामसभा ठराव करेल, आमच्या गावच्या आमच्या ग्रामसभेच्या अमक्या अमक्या माणसाचं जमीन हा दुसरा खेळतोय, ती जमीन आमच्या त्या माणसालाच मिळाली पाहिजे, असा ठराव ग्रामसभा करू शकते. पुढचं तुम्हाला सांगतो, याचा अधिकार 6 झाले. 7वा झालं गौण खनिज. मी सांगितलं आधी गौण वनोपज. आता गौण खनिज, गौण खनिज म्हणजे माती, वाळू, मुरुम, दगड, हे सगळे अधिकार तुमचे आहेत, ग्रामसभेचे आहेत. आधी कसं व्हायचं, कलेक्टर टेंडर काढायचं. आता कलेक्टरला बी टेंडर काढता येणार आहे तुमच्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय. याची सुद्धा मालकी तुमची आहे. पुढचं तुम्हाला सांगतो, ग्रामसभेची मादक द्रव्याचं नियोजन. मादक द्रव्य म्हणजे होरो होरो गालूला का नाही गालूलो, होरो वेचूला का नाही वेचूलो, ही होरा दुकान लागू देऊला का नाही लागू देऊलो, हे सगळं ग्रामसभा ठरवेल. ग्रामसभेशिवाय ठरणार नाही. इथे जर तुम्हाला बियर शॉपिंग काढायची असेल, आधी ग्रामसभा ठराव देईल, तरच इथं बियर शॉपिंग निघेल. ऐकून घ्या बहिणींनो, हो रो आपले खूप कपाली किती आहे, तुम्ही जरा नीट ऐका. मैं जर होरा दुकान द्या मी, जोपर्यंत ग्रामसभा त्याला मंजुरी देणार नाही, तोपर्यंत मादक द्रव्याचा व्यवहार, ज्याला आपण म्हणतो की दारूचं दुकान, हे सुद्धा सरकारला देता येणार नाही. कारण तुम्ही सरकार आहात, पहिलं सरकार तुम्ही, मग ते वरचं सरकार. पुढचं आहे 8वं, तुमच्या सावकारीच्या संदर्भात. आम्ही खूप नाडले जातो, आपण काय रे चांदी होतीच रे, किंवा मग सावकार पैसा लेता, व्याजू के पैसा लेता, 5 रुपये 6 रुपये शेकडा पैसा मिळता कमीत कमी, आणि काय हिसाब मिले है आपने खबर न रहती. ग्रामसभेचा अधिकार आहे, ज्याने कर्ज काढलं असेल त्याने नोंद करायची, सांगायचं मी अमक्या अमक्या माणसाकडून कर्ज काढलंय, हे 10,000 रुपये कर्ज काढलंय, त्याने हे व्याज लावलंय. तो जर आवाच्या सव्वा पैसे घेत असेल, ग्रामसभा ठराव करू शकते, हा सावकार आमच्या माणसाला लुटतोय, याच्यावर कारवाई करा. हे पण ग्रामसभेचा अधिकार आहे. आणि शेवटचा 9वं तुम्हाला सांगतो, आपल्या गावामध्ये शाळा चालत असेल, अंगणवाडी चालत असेल, उपकेंद्र चालत असेल, आपल्या गावामध्ये आशा वर्कर असेल, आपल्या गावामध्ये जे जे कोणी असतील ते बरोबर काम करतात की नाही, हे बघायची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामसभेची आहे. ग्रामसभा ठराव करू शकते, माझ्या गावामध्ये माझा ग्रामसेवक येत नाही, माझ्या गावामध्ये माझा शिक्षक येत नाही, माझ्या गावामध्ये अंगणवाडी सेविका येत नाही, माझ्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आलं ती काही वाटत नाही, जे काय असेल ते, जे काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल ग्रामसभा ही ठराव करू शकते. आणि हा सगळा ठराव कोणाकडे जातो? BDO कडे जातो आणि CO कडे जातो. हे सगळे अधिकार तुमचे आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करणार नाही, तोपर्यंत ग्रामसभा कागदावरच आहे. मस्त आहे,
लोक वाचतात नाही आता काय आदिवासीला मालक करून टाकलं. हा आदिवासी तर अमरू गाव अमरू काय अमरू गाव अमरू राज. अरे गाव बी नाही राज बी नाही. का नाही? कारण आपल्याला काय माहितीच नाही. आणि म्हणून आज इतक्या लांब झालो. कारण ते मुकदमाला खूप आधी आलो होतो. त्यांची मोदी हयात होता त्यामुळे आलो. पहिल्यांदा मुकदमाशी तसे माझे संबंध काही जुन्या लोकांचे आहेत. इथली वन जमीन मिळण्यासाठी खूप मोर्चे काढले. कधी मोर्चे काढत आहे खूप म्हणजे 50-100 होतात वेरीज. अरे उठले सुटले मोर्चेच काढायचे. आम्ही नागपूरला गेलो, मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो, सगळीकडे गेलो या वन जमिनीसाठी. आम्ही वन जमिनीसाठी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली. तेव्हा कुठेतरी 95ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांचा निपटारा करा. कमिट्या बसल्यात, बागुल कमिशन बसलं, त्यांनी नोटिसा दिल्यात आणि परत काही झालं नाही. मग हा 2006चा कायदा आला. त्या कायद्याप्रमाणे आता आपल्याला जमिनी मिळायला लागल्या. तरी मला सांगितलं लालसिंग दादाने की इथं 4-5 लोकांना अजून मिळालेले नाही. 7 लोकांना अजून जमिनी मिळाल्या नाहीत. बाकी सगळ्यांना पट्टे मिळालेले. खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा हे सगळं जेव्हा आपण भांडत राहतो, संघर्ष करत राहतो, माहिती घेत राहतो, हे सगळं याच्यातून होत असतं. हे झालं सांगितलं मी तुम्हाला. ग्रामसभेचं वैशिष्ट्य सांगितलं. आता ग्रामसभा कशी घ्यायची. ग्रामसभेमध्ये कोण येऊ शकतो. तुमच्या गावाचा जो मतदार आहे नीट ऐकून घ्या.